नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पुण्यातील खडकवासल्यामध्ये एसटी दरवाढी विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं आंदोलन। दरवाढ करणाऱ्या महायुती सरकार विरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। जालन्याच्या वडीगोद्री गावामध्ये मराठा आंदोलक आक्रमक, जरांगेंच्या समर्थनार्थ धुळे सोलापूर महामार्ग अडवण्याचा प्रयत्न। अंबेजोगाई तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध, 5 ग्रामपंचायतींचं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सुपीक जमिनीसह अनेक गावं बाधित होणार। चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात व्यापारी आक्रमक, वाहनाखाली झोपून व्यापाऱ्यांकडून निषेध, जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा आरोप। चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रावर दुरुस्ती आणि न केल्यानंच वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे। नागरिकांच्या तक्रारींचं संकलन करून वंचितची पदयात्रा। धाराशिवच्या उमरग्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडीमध्ये महाविकास आघाडीला धक्का। उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीवर महायुतीचा झेंडा। सभापतीपदी भाजपचे बसवराज कस्तुरे तर उपसभापतीपदी शिवसेनेचे विजयकुमार माने यांची निवड। तुळजाभवानी मंदिरात सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामामध्ये पुरातत्व विभागाकडून मनमानी होत असल्याचा पुजाऱ्यांचा आरोप आहे। 6 फेब्रुवारीला लाक्षणिक आंदोलनाचा इशारा दिलाय तर मंदिराचं काम जलद गतीनं करावं, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय। छत्रपती संभाजीनगरच्या आमदार संजना जाधव ॲक्शन मोडवर आल्यात। नागरिकांच्या तक्रारीनंतर जलशुद्धीकरण केंद्राची झाडाझडती, 15 दिवसात अडचणी दूर करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात। धाराशिवच्या तेरेखेडमध्ये फटाका फॅक्टरीमध्ये भीषण स्फोटामध्ये 7 जण जखमी झाल्याची माहिती। जखमींवर तेरेखेडमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत। मालेगाव शहरातील उघडे मॅनहोल आता बनलेत मृत्यूचे सापळे। महानगरपालिका प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत आहे। प्रशासन मृत्यूची वाट पाहतंय का, नागरिकांचा सवाल। वाशिममध्ये भविष्यात पाणी टंचाईची शक्यता। लोकसंख्या मोठी मात्र पाणी साठवण क्षमता कमी असल्यानं आता अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळेच यावर एकबुर्जी प्रकल्पाची साठवण क्षमता ही वाढवण्याची उपाययोजना करण्याची मागणी होते। चंद्रपूरमध्ये विकास कामांचा रस्ते वाहतुकीवर परिणाम। अरुंद रस्त्यांवर खोदकाम केल्यामुळे वाहतूक विस्कळीत, प्रवाशांना त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी कृष्ण आंधळे 50 दिवसांपासून फरार। परळी अंबेजोगाई केज पोलीस ठाण्यामध्ये आंधळेवर वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत। परभणीच्या गंगाखेडमधील डोंगरपिंपळा गावामध्ये गावगुंडांकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। मारहाण करणारे आरोपी मात्र अद्याप मोकाटच आहेत। अकोल्याच्या अकोटमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। दहीहंडा ते दर्यापूर रस्त्यावर एसीबीची ही कारवाई। प्रफुल्ल जनार्दन दिंडोरकर असं लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेट फसवणूक प्रकरणामध्ये आरोपींना कोठडी। सुरेश कुटेसह 4 जणांना 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी। 39 कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी 2 गुन्हे दाखल आहेत। अहिल्यानगर शहराच्या गांधीज मैदान परिसरामध्ये तलवार घेऊन गुन्हेगाराकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। पोलिसांकडून तातडीनं शोध घेत आरोपीला अटक। आरोपीविरोधात गुन्हा दाखल। बारामतीमध्ये रहदारीच्या रस्त्यावर कार चालकाची स्टंटबाजी। व्हायरल व्हिडिओच्या मदतीनं पोलिसांनी कार चालकाचा शोध घेतलाय। गाडी चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय। यवतमाळच्या जवाहरनगर भवारीमध्ये क्षुल्लक कारणावरून जावयाकडून सासऱ्याची हत्या। पोलिसांकडून आरोपीला अटक। पुण्याच्या चाकणमध्ये खंडणीसाठी अपहरण करून चोरी करणाऱ्या टोळीला अटक। एकटा प्रवासी पाहून चाकूच्या धाकानं निर्जन स्थळी नेऊन आरोपी लुटमार करत होते। पोलिसांकडून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय। वाशिममध्ये बाल कामगाराची सुटका। आस्थापना मालकावरच गुन्हा दाखल झाला असून छापा टाकून कारवाई केल्याची माहिती आहे आणि या प्रकरणी आस्थापना मालक धीरज सुरेश बदलाणी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। जळगावच्या रावेरमधील तांदुलवाडीमध्ये सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्या वाहनावर वन विभागाची कारवाई। वन विभागाकडून 4 लाखांचा ऐवज जप्त। वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात आहे। बुलढाणा केस गळती बाधितांचे केस उगवायला पुन्हा सुरुवात झाली। आयुर्वेद अनुसंधान संस्थांचा दावा आणि मात्र टक्कल पडलेल्यांकडून नजर कमजोर झाल्याची तक्रार करण्यात येते। तात्काळ निदान करण्याची मागणी होते। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जीबी सिंड्रोमचे 3 रुग्ण आढळलेत। 2 महिला आणि 1 10 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे। घाबरून न जाता सतर्क राहा, अधिष्ठातांचं आवाहन आहे। सांगली जिल्ह्यात जीएसबीचे 2 रुग्ण, एकाची प्रकृती गंभीर आहे। महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून 400 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांची माहिती।
जीबीएस आजाराचे 2 संशयित रुग्ण लातूरमध्ये आढळलेत. रुग्णांवर विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आहे. सोलापूरमध्ये वाढत्या जीबीएस रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिका अलर्ट मोडवर. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची पुण्याच्या वडगावमधील सरदार महादजी शिंदे यांच्या स्मारकाला भेट. सरदार महादजी शिंदे हे ज्योतिरादित्य शिंदे यांचे पूर्वज आहेत. माजी आमदार प्रकाश आवाडे हुपरी रोडवरील अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून प्रवेश केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह परत करण्याचीच प्रकाश आवाडेंची मागणी आहे. टोमॅटोची आवक वाढल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये दर घसरलेत. नाशिक बाजार समितीमधील टोमॅटोकडे शेतकऱ्यांची पाठ. टोमॅटोला प्रतिकिलो 8 ते 10 रुपये दर आहे. वाशिम शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावानं सोयाबीन खरेदी संथ गतीनं सुरू आहे. 32,000 आता नोंदींपैकी फक्त 8,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी केली आहे. 3 दिवसामध्ये 24,000 शेतकऱ्यांची ही खरेदी कशी होणार हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. साताऱ्याच्या वाई तालुक्यात जिल्हा बँक आणि कृषी विभागाच्या वतीनं हळद पीक लागवडीच्या उत्पादनाबाबत चर्चासत्र. खासदार नितीन पाटलांची चर्चासत्राला उपस्थिती. नांदेडात काकडा, फुलाबाशार, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आणि शेतकऱ्यांना करावी लागते महागडी औषध फवारणी. बदलत्या वातावरणाचा हा फटका आहे. शेतकरी संकटात. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती हमीभावापेक्षा कमी दरानं तुरीची खरेदी. नवीन तूर बाजारात येताच दरात घसरण झाली आहे. तूर उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत आहेत. देहूत वसंत पंचमीपर्यंत सद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा. तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरासमोर भक्ती साधना सुरू असून संपूर्ण देहू गाव या भक्तिसागरामध्ये न्हावून निघाले. सोलापूरच्या करमाळ्यात स्वामी नरेंद्र महाराज पादुका दर्शन आणि मिरवणुकीचं आयोजन. 27 निराधार गरीब महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं आहे. पुण्याच्या पुरंदरमध्ये संत बाळूमामा मंदिरात 5 दिवसांच्या सप्ताहाला सुरुवात. सप्ताह सोहळ्याचा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. वसमत तालुक्यामध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्या वारकऱ्यांचं भव्य स्वागत. रामराव शिंदे आणि भीमराव शिंदे यांसह टाळ मृदुंगाच्या गजरात ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत. नाशिकच्या रामकुंड परिसरात मौनी अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी. हजारो भाविक गोदा स्नानासाठी रामकुंडावर दाखल झाले. पालघर नगर परिषदेकडून 3.5 कोटी रुपये खर्च करून गणेशकुंडाचं सुशोभीकरण करण्यात आलंय. पण गणेशकुंड जानेवारी महिन्यामध्येच कोरडं पडलेलं आहे. मागे गणपतीचं विसर्जन कुठे करायचं? गणेश भक्तांपुढे समस्या. नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. विद्यापीठामधून सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वितरण. वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यातील गिरड गावात महाअन्नपूर्ण खत निर्मिती प्रशिक्षण. मनग्न संग्रहालयाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी खास प्रशिक्षण. हिंगोलीच्या वसमतमधील कुडाळ इथं दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न. मेळाव्यात दूध उत्पादनाच्या वाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. भंडारा जिल्ह्यामध्ये नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत विभागस्तरीय उल्हास मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि या प्रदर्शनामधील डिजिटल साहित्याचं सादरीकरण आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे. तळ कोकणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांची संख्या वाढली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या 15 दिवसांमध्येच पर्यटकांची लक्षणीय संख्या पाहायला मिळाली. कोल्हापूरच्या पन्हाळ्यामधील मल्हारपेठ आणि कळे या गावात गव्याचं दर्शन झालंय. मुख्य बाजारपेठेमध्ये गवा दिसल्यानंच वाहनधारक आणि विक्रेत्यांची तारांबळ उडाली. वाघांच्या शिकारांची माहिती मिळवण्यासाठी खबरांची नेमणूक करा. वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईकांचे निर्देश आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यामध्ये गुराखी ठार झाला. वाघाच्या हल्ल्यामधील जानेवारीतला हा 3रा बळी आहे आणि नागरिकांमध्ये त्यामुळेच भीतीचं वातावरण आहे. लातूरच्या उदगीरमध्ये पोल्ट्रीमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अहवाल. नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन. सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्य रुग्णालय सुरू होणार. हिंगोलीमध्ये आरोग्य विभागाकडून TV9 मराठीच्या बातमीची दखल. 2-3 दिवसात बाह्य रुग्णालय सुरू करून सेवा देण्याच्या सूचना. सांगलीतील बनणाऱ्या ड्रग्सची मुंबईमध्ये विक्री. गुजरात, सांगली आणि मुंबई असा ड्रग्सचा अँगल समोर. ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांचा तपास गतीनं सुरू आहे. अकोल्याच्या अकोटमध्ये पळसोद फाट्याजवळ 2 दुचाकींचा अपघात. दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एकाचा मृत्यू झालाय. पुण्यातील वाहनांची चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद. तब्बल 1,40,000ची चोरीची वाहनं जप्त. लोणीकंद पोलिसांची कारवाई. पालघरच्या नालासोपाऱ्यामध्ये लग्नासाठी नकार दिला म्हणून तरुणीला जीवे मारण्याची धमकी. बंदुकीचे फायरिंगचे व्हिडिओ पाठवत तिच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. आरोपी मोहीन विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला. त्याला अटक करण्याची नागरिकांची. पुण्याच्या शिरूरमधील तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाचा
श्रीलंकेमधील केलोनिया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार. आता कराराअंतर्गत शैक्षणिक आदान प्रदान केलं जाणार आहे. धाराशिवमध्ये माणकेश्वरच्या पुरातन महादेव मंदिरातून लक्ष्मी मंदिराकडे रस्ता देणाऱ्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा. नंदुरबारच्या तळोदा शहरात मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं नागरिकांच्या वतीनं बॅनरबाजी. नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. अहिल्यानगरच्या राहाता शहरातील नगर मनमाड महामार्गालगतच्या अतिक्रमणावर हातोडा. पूर्व सूचना देऊनही पुढाकार न मिळाल्यानंच प्रशासनाची थेट कारवाई. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची यंदाची मोहीम सुरतेची स्वारी. 2 तारखेला राज्यभरातून 5,000 शिवभक्त सहभागी होतील. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्याच अध्यक्षांची ही माहिती आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढत्या उष्णतेमुळेच पपई उत्पादकांची डोकेदुखी वाढली. उष्णतेपासून फळं वाचवण्यासाठी कागदी आच्छादन लावण्याला सुरुवात झाली. उत्तर भारतात पपईची मागणी वाढल्यानं पपईला 17 ते 20 रुपये प्रति किलो. जालना जिल्ह्यात आरटी प्रवेशासाठी 4,722 अर्ज. जिल्ह्यातील 295 शाळांमध्ये आरटीच्या 2,086 जागा आहेत आणि अर्ज भरणाऱ्यांसाठी 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कल्याण झोन 3 पोलिसांची मोठी कारवाई. मध्य प्रदेशमधून मेल एक्सप्रेसनं गांजाची तस्करी करणाऱ्या 3घांना ठोकल्यात बेड्या. 29 किलो गांजासह 6 लाखांचा मुद्देमाल जप्त.